मी उमेश जनार्दन कडू, शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर। आज दिनांक 21 जानेवारी 2025 ला वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर आणि वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी बल्लारपूर द्वारे माननीय तहसील कार्यालय तहसीलदार साहेबांना एक निवेदन प्रेषित करण्यात आलेलं आहे। त्या निवेदनामध्ये शहर वंचित बहुजन आघाडी तसेच महिला आघाडीने अशी मागणी केलेली आहे की बल्लारपूर शहरातील मुख्य रस्ता नॅशनल हायवे या रस्त्याची दुरावस्था वाढलेली आहे। त्यामुळे बल्लारपूर शहरात या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणारा कोणी वारस शिल्लक नाही। त्याकरिता आम्ही तहसीलदार साहेबांना बल्लारपूर शहराचे पालक या नात्याने या रस्त्याचे तारणहार व्हा असं निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आली आहे की या रस्त्यामध्ये जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाईपलाईन टाकताना जो रस्ता खोदून ठेवला होता, आज जवळपास 4-5 वर्ष त्या कामाला झालेला आहे, परंतु तो रस्ता व्यवस्थित करण्यात आलेला नाही। जिथे कॉन्क्रीट सॅम्पलसाठी जो रस्ता कापण्यात आलेला होता तो रस्ता सुद्धा त्यांनी तिथे कॉन्क्रीट भरून व्यवस्थित केलेला नाही। सोबतच नुकताच झालेला जो अपघात आहे, एक आलूचा ट्रक जो पलटला होता त्यामध्ये त्याचा चालक मरण पावला। एवढा मोठा अपघात झाल्यानंतर त्याच्यामध्ये बालबाल शेकडो 10-12 लोक वाचले। त्या ट्रक खाली जर आले होते त्यानंतर जीव गेला असता। असा एक मोठा अपघात झाल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे। टोल विभागाने सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे आणि बांधकाम विभागाने सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे। इव्हन कोणत्याही प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलेलं नाही। साधा एक फलक लावलेला नाही का ते अपघात प्रणव स्थळ आहे किंवा वळण आहे अशा प्रकारची काहीही हालचाल न झाल्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीने मागणी केलेली आहे की माननीय तहसीलदार महोदयांनी संबंधित विभागाची तात्काळ बैठक घेऊन यांना कार्यनिर्देश द्यावे अशी मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना केलेली आहे। आणि त्यांच्या सुकडनं सुद्धा माननीय साळवे साहेबांनी त्यांच्या वतीने निवेदन घेतलेलं आहे आणि आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही यावर लवकरात लवकर पावलं उचलू। तरी वंचित बहुजन आघाडीने बल्लारपूर शहरातली जनतेला आवाहन केलेलं आहे की अशा वेळोवेळी होणाऱ्या निवेदनामध्ये किंवा वंचितच्या आंदोलनात्मक भूमिकामध्ये आपण सहभाग द्यावा आणि बल्लारपूर शहरातील समस्यांना दूर करण्यासाठी सहकार्य करावे। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।